बाही कटिंग करण्यासाठी हा एकदम बेस्ट फॉर्म्युला आहे। ह्या पद्धतीने जर तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर तुमची बाही एकदम प्रॉपर बसणार आहे, परफेक्ट अशी असणार आहे। आणि अजून एक म्हणजे जेव्हा आपण बाही ब्लाउजला जॉईंट करतो तर कधी कधी कमी पडते, हा पण प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे। तर ह्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला येणं गरजेचं आहे। तर कोणता फॉर्म्युला आहे ते आपण आता बघूयात। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाही कटिंगसाठी आपण हा एक फॉर्म्युला आणलेला आहे, तर तो कुठला असणार आहे ते आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिक येणार आहेत त्याचे व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि एक कमेंट नक्की करा की तुम्हाच्या पण बाहीमध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत का, ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत का, तर त्याविषयीची कमेंट मला नक्की करायची आहे। तर चला बाहीसाठी कुठला फॉर्म्युला बघायचा आहे आपल्याला ते बघूया। तर बघा मैत्रिणींनो, आपण आता घेणार आहोत बाहीचं माप। तर बाहीचं जे माप असणार आहे आपलं ते असणार आहे, बाहीची उंची अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे 4 इंच। ठीक आहे, बाहीची उंची 4 इंच असणार आहे आणि दंडघेर असणार आहे 6.5 इंच। ठीक आहे, 6.5 इंचाचा आपण इथे दंडघेर घेणार आहोत। आता इथे आपल्याला एकदम बेस्ट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे आपल्याला कुठलेही गणित वगैरे काही करण्याची गरज नाही पडणार आहे। कुठले 4 भाग, 2 भाग, 3 भाग असं पण करण्याची गरज नाही पडणार आहे। ठीक आहे, तर आता बघा पेपरवरती मी तुम्हाला बाहीचं माप काढून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे डबल फोल्ड पेपर घेतला आहे, हा असा उभा ठेवला आहे मी पेपर, आणि त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती मी अशी ठेवलेली आहे माझ्या ह्या बाजूला। ठीक आहे, इकडच्या बाजूला मी ओपन बाजू ठेवलेली आहे, हे बघा। आता इथे आपण माप टाकणार आहोत, बाहीची उंची टाकणार आहोत। तर बाहीची जी उंची आहे ती 4 इंच आहे। जर समजा तुम्हाला बिना अस्तरचं ब्लाऊजची जर बाही कटिंग करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचे आहेत, आणि जर तुम्हाला अस्तरची बाही कटिंग करायची असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे आहेत। मग आता इथे मी घेणार आहे अस्तरची बाहीचं कटिंग, म्हणजे इथे उंची मी टाकणार आहे 4.5 इंच। आता इथे उंची घेऊयात 4.5, ही अशी इथे 4.5 इंच उंची घेतली आहे। ठीक आहे, त्यानंतर इथून पण आपण एक 4.5 इंच उंची अशी घेऊया। ठीक आहे, ही पूर्ण लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत। तर बघा इथे मी ही अशी पूर्ण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। ठीक आहे, म्हणजे आपल्याला मोजण्यासाठी सोपं पडणार आहे। आता इथे खाली घेणार आहे मी दंडघेरचं माप। तर दंडघेर आहे आपला 6.5 इंच। तर बघा इथे मी आता दंडघेर टाकणार आहे। तर दंडघेर आहे आपला 6.5 इंच। ठीक आहे, तर 6.5 इंच इथे घेऊया। 6.5 इंच इथे घेतल्यानंतर त्याच्या पुढे घेणार आहे मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी। ठीक आहे, ही 2 रेषा आपण इथे घेतलेल्या आहेत। आता बघा ही आपली बाही लांबीची जी रेषा आहे ती इथे आहे बाही उंचीची। आता इथून मी काय करणार आहे, इथून मोजणार आहे खाली 2 इंच। ठीक आहे, हे 2 इंच घेतले। इथे आपण बाहीचा मुंढा काढणार आहोत। आता हे 2च इंच मी का घेतले असतील बरं, तर बघा इथे 4 इंचाची बाही आहे आपली, तर त्याच्यामुळे इथे आपण 2 इंच घेतले आहेत। समजा 5 इंचाची बाही असली तर 2.5 घ्यायची आहेत। ठीक आहे, 4 पेक्षा अजून कमी असली तरी पण 2च घ्यायचे आहेत। 3 इंचाची बाही असेल तर इथे 1.5 इंच घेऊ शकताय तुम्ही वरून खाली, आणि मोठी बाही असेल तर वरून खाली तुम्हाला 3 इंच घ्यायचे आहे। ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या की आपल्याला इथे किती माप घ्यायचं आहे। ठीक आहे, आता बघा दंडघेर आपला आलेला होता 6.5। ठीक आहे, 6.5 मध्ये आपल्याला प्लस करायचे आहेत 1.5 इंच। 6.5 मध्ये आपण प्लस करणार आहोत 1.5 इंच। तर 1.5 इंच प्लस केल्यानंतर इथे आपलं उत्तर येणार आहे 8 इंच। ठीक आहे, म्हणजे इथे आडव्या रेषेमध्ये आपण घेणार आहोत 8 इंच। तर आता इथे घेऊयात 8 इंच। जो काही तुमचा दंडघेर येणार आहे,
आता इथे माझं 6.5 आला होता, तुमचा 5 येऊ शकतो, 5.5 येऊ शकतोय. जो काही तुमचा दंड घेर येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचे आहे. म्हणजे बाही जेव्हा पण आपण जॉईन करतो ना, तर त्यावेळेस आपल्याला बाही जॉईन करताना कमी पडत नाही. आता इथे हे मेजरमेंट आल्यानंतर इथून पुढे मी घेणार आहे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी. याला ह्या रेषेवरती आपल्याला हे बघा, हे बरोबर प्रॉपर असं मोजून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे. इथून इथे पण रेषा मारली आणि इथे पण. हे आपलं मार्जिनसाठी ह्या रेषा असणार आहे. एवढी जागा आपण मार्जिनसाठी ठेवणार आहोत. त्यानंतर बघा, इथे वरची ही जी रेषा आहे ना, इथे मोजणार आहे मी 2.25 इंच. 2.25 इंचावरती इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे इथपर्यंत. ठीक आहे. ही मार्किंग केल्यानंतर इथून असा आपल्याला हलका असा आकार द्यायचा आहे. म्हणजे इथून सुरुवात केली इथपर्यंत हलका असा इथे मी आकार दिला. ठीक आहे. त्यानंतर इथून खाली मी पॉइंट घेणार आहे 1.25 इंचाचा. हे बघा, 1.25 इंच मोजले इथून खाली. आता हे जे 2.25 इंच आपण मोजलेले आहेत, ठीक आहे, याचा बरोबर मध्य सेंटर आपल्याला घ्यायचं आहे. मध्य सेंटर आपण इथे घेणार आहोत बरोबर इथे. तर इथून मी सुरुवात करणार आहे दुसरा आकार द्यायला. हे असं अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे मैत्रिणींनो. आणि ह्या कटिंग हा जो फॉर्म्युला आहे ना, हा एकदम बेस्ट फॉर्म्युला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची जर बाही कटिंग करत असाल, छोटी मोठी कोणतीही कटिंग करत असाल, तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकताय. परंतु जर तुम्ही 8 इंचाची 10 इंचाची बाही कटिंग करत असाल, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज होणार नाहीये, एवढं लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. तर बघा, आता ही छोटीशी आपण इथे कटिंग केलेली आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, जर तुम्हाला कटोरी पेपर पॅटर्न बघायचे असतील, शिकायचे असतील कसे कटिंग करायचे आहे, तर त्याची सिरीज आहे आपल्या चॅनलवरती, ती तुम्ही चेक करू शकतायत. आणि हो, जर तुम्हाला फ्री ऑनलाईन क्लास शिकायचा असेल, तर रोज रात्री 9 वाजता आपला फ्री ऑनलाईन क्लास असतो. तर तुम्ही नक्की जॉईन करू शकताय. तिथे जाऊन आपल्या चॅनलवरती खूप सारे फ्री क्लासेसचे व्हिडिओज आहेत. रोज रात्री 9 वाजता व्हिडिओज अपलोड होऊन जातात. तर तुम्ही नक्की जॉईन करायचं आहे, कारण की फ्रीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. हा 2 महिन्यांचा क्लास असणार आहे आपला. आणि तिथे तुम्ही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ब्लाऊज असतो किंवा ड्रेस असतो, सर्व काही तुम्हाला, कारण की हा आपला फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे 2 महिन्यासाठीचा. तर तुम्ही नक्की जॉईन करायचं आहे. ठीक आहे. चॅनलवरती आपल्या सर्व काही व्हिडिओज आपले दिलेले आहेत आणि व्हिडिओज तुम्हाला शोधण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक प्लेलिस्ट पण आम्ही तयार करून ठेवलेली आहे त्या सर्व काही आपल्या फ्री क्लासेसची. तर नक्की तुम्ही क्लासेस जॉईन करायचं आहे मैत्रिणींनो, कारण की त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानात अजून भर पडणार आहे. ठीक आहे. तर बघा, आज आपण ही अशा पद्धतीची बाही कटिंग करायचं शिकलेलो आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला कमेंट करायची आहे नक्कीच. आणि तुम्हाला अजून कुठले प्रॉब्लेम्स येत आहेत ब्लाउजेसमध्ये किंवा तुमच्या बाहीमध्ये किंवा पॅटर्न्समध्ये, तर त्याची पण मला कमेंट नक्की करा मैत्रिणींनो. अगदी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहे. ठीक आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.